आणि आता सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आंबेगावात आज शरद पवारांची सभा। शरद पवारांच्या सभेचा टीझर जारी करण्यात आला। विजयाचा निर्धार पक्का होणार अशा आशाचा हा टीझर। शरद पवारांची आज मनसरमध्ये सभा। पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 4 वाजता कार्यकर्त्यांची बैठक। त्याआधी कोल्हापुरात पत्रकार परिषद। अजितदादांना बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांकडून शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत। युगेंद्र पवार आज शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट देणार। वादा तोच पण दादा नवा। शिरूर मतदारसंघात रोहित पवारांचे हे बॅनर झळकलेत। पुण्याचा दादा कोण अशी चर्चा आता फ्लेक्सवरून रंगली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या 24 तारखेला पुण्याच्या भोर वेल्हा या तालुक्यांच्या दौऱ्यावर। राष्ट्रवादीकडून भव्य कार्यकर्ता आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन। त्याच पार्श्वभूमीवर भोरमध्ये नियोजन बैठकही संपन्न। जेपी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। भाजपच्या कार्यकर्ता संमेलनाला हजेरी लावणार। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये भेट। अजित पवार देवेंद्र फडणवीसांमध्ये 10 ते 15 मिनिटे चर्चा। भेटीचं कारण अस्पष्ट। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा पुन्हा सुरू होणार। 24 तारखेला पुण्यात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा। आमदार राजन साळवी कुटुंबियांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। पत्नी मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जरांगे पाटीलांची आज मराठा समाजासोबत बैठक। जरांगे पाटील पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। 15,13,909 विद्यार्थी परीक्षा देणार। गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती। राज्यभरात आजपासून 12वीची परीक्षा सुरू। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती। आज राज्यभर वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांचं आंदोलन। महावितरण, महानिर्मिती, महापरिषणमध्ये रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना घेण्याची मागणी। अन्यथा 5 मार्चपासून बेमुदत कामबंदी रिपीट। राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर। विद्यावेतनात वाढ, वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही। मुंबईत कुडाळ आणि मालवणमधील मुंबई स्थित चाकरमान्यांचा मेळावा। संध्याकाळी 6 वाजता शिवसेना भवन मेळाव्याचं आयोजन। महायुतीची 23 तारखेला इस्लामपूरला जाहीर सभा। सर्व घटक पक्षही सहभागी होणार। रयत क्रांती संघटनेकडून सभेचं आयोजन। धारावी पुनर्विकासाबाबत 1 मार्चला धारावीत जाहीर सभा। शेतकरी कामगार पक्षाकडून सभेचं आयोजन। 500 चौरस फूट घराच्या मागणीसह अदानी समूहाविरोधात धारावीकर आंदोलन करण्याच्या पवित्र्यात। गेल्या 10 वर्षांच्या विकास कामांचा आणि संसदेतील कार्याचा आढावा घेत पक्षश्रेष्ठी मलाच लोकसभेची उमेदवारी देतील, खासदार हिना गावित यांचा दावा। समीर वानखेडेंना 1 मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वानखेडेंवर 1 मार्चपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याची सीबीआयची ग्वाही। राज्यातील बहुतांशी धरणांनी फेब्रुवारीतच तळ गाठलाय। गतवर्षीच्या तुलनेत सरासरी 21.61% कमी पाणी साठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कोकण रेल्वेतील सुवर्णा रत्नागिरी विभागात देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त 23 तारखेला मेगा ब्लॉक। सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत 2.5 तासांचा मेगा ब्लॉक असेल। लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार। गोंदियात 12वीच्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा सज्ज। जिल्ह्यात 16 भरारी पथकं तैनात। केंद्रांवर राहणार पथकांची नजर। 31 मार्चपर्यंतचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। कांद्याचे भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात कोसळण्याची भीती आहे। भंडारातील पिण्याच्या पाण्यासह विविध समस्यांसंदर्भात महिला काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। जिल्हाधिकाऱ्यांना महिलांकडून निवेदन सादर। सोलापूरच्या माढामध्ये सकल मराठा समाजाचा टायर जाळून हा रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा। तर सरकारविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। नंदुरबारमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू। सरकारनं दिलेला शब्द न पाळल्यानं मराठा बांधव आंदोलनावर ठाम। जळगावच्या पाचोऱ्यात सकल राजपूत समाजाचं आमरण उपोषण सुरू। जात प्रमाणपत्रासह विविध मागण्यांवरून राजपूत समाज आक्रमक। जळगाव महानगरपालिकेविरोधात मनसे आक्रमक। येत्या 8 दिवसात अमृत योजनेच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा।
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात 80 गावांचा भार, त्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं संख्याबळ वाढवण्याची मागणी. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील साकी गावात सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजप-प्रणित शेतकरी विकास पॅनलचा विजय. 13 पैकी 8 जागांवर विजय मिळवून शरद पवार गट प्रणित लोकमान्य विकास पॅनलचा पराभव. धुळे बाजार समितीत सध्या लाल मिरचीची आवक सुरू. मिरचीला तब्बल सरासरी 16,000 रुपये क्विंटल भाव. परभणीत रब्बी हंगामातील पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. टाकली कुंभकर्ण गावातल्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबारमध्ये पक्ष्यांपासून ज्वारी पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांचा भन्नाट जुगाड. प्रत्येक कणसांना प्लास्टिकची पिशवी बांधत पिकांचं रक्षण. नंदुरबार जिल्ह्यात उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस शेगडीचं वाटप. जिल्ह्यात आतापर्यंत 250 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाल्याची खासदार गावित यांची माहिती. अटल सेतूवरील शिवनेरीला 65% प्रतिसाद. काल पहिल्यांदाच अटल सेतूवर शिवनेरी धावली. अटल सेतूमुळे वाशीच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा. नवी मुंबईच्या अर्थसंकल्पामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी NMMTवर भर. NMMTच्या ताफ्यात 100 CNG आणि 100 इलेक्ट्रिक बस दाखल होणार. चंद्रपुरात 62व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला उत्साही सुरुवात. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं 38 नाटकांचं सादरीकरण होणार. धुळ्याच्या शेवाळे गावातील भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत सुमारे 250 पैलवानांचा सहभाग. जळगावात आजपासून 3 दिवस राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा होते महामंत्रितांची ही प्रो कबड्डी स्पर्धा. राज्यभरातील 16 संघांचा स्पर्धेत सहभाग. सुभाष भामरे मतदारसंघातील जवळपास 1700 रामभक्तांना मोफत अयोध्या वारीचा लाभ. अयोध्येहून धुळ्यात परतलेल्या भाविकांचं भामरेंच्या वतीनं जल्लोषात स्वागत. नवी मुंबईच्या बेलापूर, सेबडी आणि वाशीत आमदार मंदा म्हात्रेंकडून आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिराला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद.